नमस्कार मुलांनो, आपण प्रकरण 7 खडक व खडकांचे प्रकार हे पाहिलेलं आहे। आज आपण त्यावरील काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत आणि स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत। तर पाहूया, पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। सी द ब्लॅकबोर्ड। पहिला प्रश्न पहा, खडक म्हणजे काय? पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजांचे मिश्रण म्हणजे खडक होय। बघा, पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांचे मिश्रण म्हणजे खडक होय। दुसरा प्रश्न, शिलावरण कशाचे बनलेले आहे? शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे। तुम्ही ही प्रश्नोत्तरे तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहे। तिसरा प्रश्न पहा, खडकांचे गुणधर्म कोणत्या बाबींवर अवलंबून असतात? खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याची प्रक्रिया या बाबींवर अवलंबून असतात। पुढचा प्रश्न आहे, शिलारस व लावारस थंड होऊन कोणते खडक तयार होतात? कोणते खडक तयार होतात? अग्निजन्य खडक। पुढचा प्रश्न, जीवाश्म म्हणजे काय? मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे कुणाचे? प्राणी व वनस्पती यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय। पुन्हा एकदा पहा, मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे काय होतात? गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात? म्हणजे कोणत्या मूळ खडकांवरती रूपांतरण होऊन रूपांतरित खडक तयार होतात? कोणत्या? अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक। ठीक आहे, हे प्रश्न आणि त्याची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, मी तोंडी सांगणार आहे, प्रश्न आणि उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। बघा, पुढचा प्रश्न कशा पद्धतीचा येऊ शकतो? नावे लिहा। बघा, खडकांमध्ये आढळणारी प्रमुख खनिजे कोणकोणती आहेत? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह। कोणकोणती खनिजे आहेत? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह। पुढचा प्रश्न, खडकांचे 3 प्रकार कोणते? कोणते आहेत? अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित। हे खडकाचे मुख्य 3 प्रकार आहेत। नंतरचा प्रश्न आहे तिसरा, ज्वालामुखीच्या फेसापासून कोणता खडक तयार होतो? किंवा ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक कोणता आहे? प्युमिस। प्युमिस खडक। लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक कोणता आहे? लाल रंगाचा वाळूचा खडक। हे आपण पाहिलेलंच आहे। पुढचा प्रश्न, ताजमहालाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक कोणता आहे? ताजमहालाच्या दिल्ली येतो जो ताजमहाल आहे त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक कोणता आहे? संगमरवर। हा रूपांतरित खडक आहे। आणि आपण पाहिलेला आहे, स्तरित खडकावरती प्रक्रिया होऊन कोणता हा खडक तयार झालेला आहे? संगमरवर खडक तयार झालेला आहे आणि याच्यापासून ताजमहालचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। पुढचा आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळणारा मुख्य खडक। रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे आढळणारा मुख्य खडक कोणता? जांभा खडक। जांभा खडक। ठीक आहे, पुढच्यात आपण पाहूया, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत यांचा आपण अभ्यास करूया। बघा, यामध्ये मुख्य प्रश्न कोणता येऊ शकतो? 3 जे खडकाचे प्रकार आहेत, अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित, या खडकांची वैशिष्ट्ये लिहा। हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पहिला पाहूया, अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये। मी शिकवताना सुद्धा बोर्डवरती लिहिलेलीच होती, अजून एकदा आपण रिव्हिजन म्हणून पाहूया। अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये, पहिला आहे, अग्निजन्य खडक हे कठीण व वजनाने जड असतात। अग्निजन्य खडक हे कठीण व वजनाने जड असतात। दुसरा आहे, अग्निजन्य खडक एकजिन्सी असतात। अग्निजन्य खडक एकजिन्सी असतात। तिसरं वैशिष्ट्य आहे, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत।
अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आणि पुढचा प्रश्न आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे, अग्निजन्य खडकांनाच प्राथमिक खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असेही म्हणतात किंवा मूळ खडक असेही म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे, अग्निजन्य खडकाचे प्रमुख उदाहरण म्हणजे बेसाल्ट खडक. ठीक आहे, समजली का वैशिष्ट्ये? तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्युमिस खडकाविषयी माहिती लिहा. प्युमिस खडकाविषयी माहिती लिहा. बघा, यामध्ये पहिला पॉइंट येतो, प्युमिस खडक हा ज्वालामुखीपासून येणाऱ्या फेसापासून तयार होतो. प्युमिस खडक हा ज्वालामुखीमधून येणाऱ्या फेसापासून तयार होतो. दुसरा आहे, प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. अग्निजन्य खडक आहे. तिसरा पॉइंट, प्युमिस खडक सच्छिद्र असतो. प्युमिस खडक सच्छिद्र असतो. आणि नंबर 4, प्युमिस खडकाची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. प्युमिस खडकाची घनता कमी असल्यामुळे म्हणजे वजन कमी असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. त्यानंतरचा प्रश्न पहा, स्तरित खडकाची वैशिष्ट्ये लिहा. तिसरा प्रश्न आपण पाहतोय, स्तरित खडकाची वैशिष्ट्ये लिहा. यामध्ये पहिला आहे पहा, स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. दुसरा, गाळाचे थर एकमेकांवर साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे स्तरित खडकात जीवाश्म आढळतात. दुसरा कुठला मेन हे आहे वैशिष्ट्य, स्तरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात. तिसरा वैशिष्ट्य पहा, स्तरित खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. स्तरित खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. पुढचा आहे चौथा वैशिष्ट्य, बहुतेक स्तरित खडक सच्छिद्र असतात. बहुतेक स्तरित खडक सच्छिद्र असतात. आणि पाचवा पॉइंट आहे, स्तरित खडकांना गाळाचे खडक असेही म्हणतात. स्तरित खडकांना गाळाचे खडक असेही म्हणतात. त्यानंतर पहा, उदाहरण लिहून घ्या. स्तरित खडकाची उदाहरणे, वाळूचा खडक, चून खडक, पंकाश्म किंवा शेल आणि प्रवाळ ही स्तरित खडकाची काही उदाहरणे आहेत. ठीक आहे, मी जे आता तुम्हाला प्रश्नोत्तरे सांगत आहे त्यावेळेला तुम्ही लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये कोणती? रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये कोणती? बघा, पहिला वैशिष्ट्य आहे, रूपांतरित खडक वजनाला जड व कठीण असतात. रूपांतरित खडक वजनाला जड व कठीण असतात. दुसरा आहे, रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. त्यानंतर त्याची उदाहरणं पहा, रूपांतरित खडकाची लिहून घ्यायची आहेत. नीस, अँफिबोलाइट, संगमरवर, हिरा, क्वार्ट्झाइट आणि स्लेट ही काही रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहूया, पुस्तकामध्ये स्वाध्याय म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. बघूया पान नंबर 44 वरती. नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते याविषयी माहिती मिळवा. याची माहिती आपण नेटच्या सहाय्याने मिळवायची आहे. ब पहा, खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत? पहा, खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत? पहिला आहे ताजमहाल, कशापासून बनवलेला आहे? संगमरवर. दुसरा आहे रायगड किल्ला, अग्निजन्य खडक. लाल किल्ला, गाळाचा खडक. ठीक आहे. त्यानंतर पहा, ड पाहूया, त्यानंतर क पाहूया, फरक नोंदवा. ठीक आहे. पहिला ड पाहूया. महाराष्ट्रामध्ये खाली
खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? पहिला आहे मध्य महाराष्ट्र, कोणता खडक आहे? बेसाल. दुसरा आहे दक्षिण कोकण, कोणता खडक आढळतो? जांभा खडक. आणि तिसरा आहे विदर्भ, ग्रॅनाइट खडक. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. क फरक नोंदवा. म्हणजे खडकाचे दोन प्रकार आहेत, त्यामधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. फरकामध्ये पहिला काय लिहायचा आहे? व्याख्या, आणि त्यामधला फरक लिहायचा. पहिला पाहूया आपण अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक. मी सांगणार आहे तोंडी, तुम्ही लिहून घ्या. पहिला बघा, पहिला कॉलम करा अग्निजन्य खडक, दुसरा आहे स्तरित खडक. पहिला अग्निजन्य खडकाच्या कॉलम मध्ये पॉइंट 1, शिलारस व लावा रस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. शिलारस व लावा रस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक तयार होतात. हा पहिला पॉइंट कशामध्ये लिहायचा आहे? अग्निजन्य खडकामध्ये. पुढचा पॉइंट लिहा पॉइंट ए, स्तरित खडकाच्या कॉलम मध्ये नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे, नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. पुन्हा एकदा पहा व्याख्या. नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. ठीक आहे. दुसरा पॉइंट, अग्निजन्य खडक वजनाला जड असतात. अग्निजन्य खडक वजनाला जड असतात. स्तरित खडकाच्या कॉलम मध्ये लिहून घ्या. दुसरा पॉइंट, स्तरित खडक वजनाला हलके असतात. स्तरित खडक वजनाला हलके असतात. ठीक आहे. पहिला आपला झालेला फरक स्पष्ट करा. दुसरा पाहूया आपण. स्तरित खडक, रूपांतरित खडक. आता मी व्याख्या सांगितलेलीच आहे, तीच व्याख्या इथे लिहायची आहे. स्तरित खडकाचा पहिला पॉइंट, नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. रूपांतरित खडकाच्या कॉलम मध्ये व्याख्याला रूपांतरित खडकाची, अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. पुन्हा एकदा पहा, अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेमुळे किंवा अतिउष्णतेतून रूपांतरित खडक तयार होतात. ठीक आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या याच्यामध्ये. स्तरित खडकाच्या कॉलम मध्ये स्तरित खडक वजनाला हलके असतात. रूपांतरित खडक वजनाला जड असतात. ठीक आहे. दुसरा फरक स्पष्ट करा झालेला आहे. आता तिसरा लिहून घ्या, अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक. अग्निजन्य खडकाच्या कॉलम मध्ये लिहून घ्या, शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून, शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. आणि रूपांतरित खडकाच्या कॉलम मध्ये अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक तयार होतात. आणि दुसरा पॉइंट लिहा अग्निजन्य खडकाच्या कॉलम मध्ये, अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. म्हणजे ते काय होतात, अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यांवर प्रक्रिया होऊन रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात. त्यामुळे हे प्राथमिक खडक नसतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं मुलांनो आज आपण 7व्या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.